Hi student, today we see some examples in our second chapter functions. बऱ्याच मुलांना फंक्शन्स मध्ये काही काही अडचणी येतात. कंपोजिट फंक्शन मध्ये बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम येतो. सो आपण त्याच्यातले काही 2-3 एक्झाम्पल्स आज पुन्हा पाहणार आहोत. नाउ सी फर्स्ट ऑफ ऑल इन एक्झाम टू आस्क द क्वेश्चन शो दॅट दी फंक्शन इज 1 1 अँड ऑन 2. मग कसं दाखवायचं की फंक्शन 1 1 आणि ऑन 2 कसं आहे. तर एक एक्झाम्पल घेऊयात आपण. सी miscellaneous exercise 2 question number 2. A function f from R to R, that is domain and codomain, both are in set of real, defined by f of x is equal to 3x upon 5 plus 2 and x belongs to R also. Show that f is 1 1 and on 2 and hence also find its inverse. So first function is what here? F of x is equal to 3x upon 5 plus 2. फंक्शन 1 1 म्हणजे काय की त्या ठिकाणी त्याला एकच इमेज एक्झिस्ट होती. म्हणजे तुझ्या ठिकाणी आपण काय करायचं की फंक्शनला सपोज कन्सिडर 2 इमेज एक्झिस्ट होतात. आता इथे आपण इन्स्टेड ऑफ एक्स वी आर टेकिंग द इमेजेस दॅट इज x1 and x2. कन्सिडर करा की त्याला अशा 2 इमेजेस एक्झिस्ट होतात. पण फंक्शन 1 1 कधी असतं? इफ फंक्शन हॅव्हिंग ओनली वन युनिक एलिमेंट देन फंक्शन इज सेड टू बी अ 1 1 फंक्शन. सो हियर आय एम टेकिंग 2 इमेजेस. लेट कन्सिडर x1 and x2. Then see here, f of x is what? 3x upon 5 plus 2. Then what is f of x1? Instead of x we are writing x1, so 3x1 upon 5 plus 2. Then f of x2 is equal to 3x2 upon 5 plus 2. पण तुम्हाला काय दाखवायचं? हे फंक्शन 1 1 आहे. 1 1 म्हणजे एकच इमेज. म्हणजे x1 x2 असे वेगळे वेगळे नसून ते x1 x2 म्हणजेच x1 आणि x2 हे सेम आहेत दाखवायचं आहे. सो therefore f of x1 is equal to f of x2. What is f of x1? 3x1 upon 5 plus 2 is equal to 3x2 upon 5 plus 2. आता दोन्ही साइडला 2 आहे, सो 2 कॅन्सल झाला. 3x1 upon 5 is equal to 3x2 upon 5. दोन्ही साइडला पुन्हा 5 आहे, 5 कॅन्सल झाला. 3x1 upon 3x2. पुन्हा दोन्ही बाजूंचा 3 3 गेलं. x1 is equal to x2. म्हणजे आपण जे कन्सिडर केले होते वेगळे वेगळे x1 x2 ते दोन्ही वेगळे नसून x1 म्हणजेच कोण आहे? x2 आहे. म्हणजे आपल्या फंक्शनला ही कशी इमेज मिळते? युनिक इमेज मिळते. therefore हियर फर्स्ट इथे लिहा टू शो फंक्शन इज 1 1. Here x1 is equal to x2. Therefore our function f of x is 1 1. Therefore function is 1 1. 1 1 कसं दाखवायचं? x1 x2. आता सपोज पहा प्रत्येक वेळी हे असं करायचं बरोबरच असेल असं नाही. सपोज फॉर एक्झाम्पल f of x is equal to 3x². मग आता पुन्हा मी x1 x2 घेतलं का? फॉर एक्झाम्पल तुम्ही हे लिहू शकता, पण हे कम्प्लीट केल्यानंतर लिहा. मग f of x1 काय मिळेल? 3x1². f of x2 काय असेल? 3x2². मग देन f of x1 is equal to f of x2, that is 3x1² is equal to 3x2². दोन्ही बाजूंचा 3 कॅन्सल झाला. x1² is equal to x2². दोन्ही साइडचं स्क्वेअर आहे. मग आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. सो आपण काय करणार? स्क्वेअर रूट घेणार. मग x1 चा स्क्वेअर x1 is equal to आता इकडच्या साइडची व्हॅल्यू काय मिळेल? प्लस मायनस x2. मग इन दॅट केसेस वी आर getting the two images of x1. First image of x1 is plus x2 and second image is minus x2. So इथे किती इमेजेस एक्झिस्ट होतात? त्याच्यामध्ये 2 इमेज एक्झिस्ट होतात. त्याला आपण 1 1 म्हणत नाही. सो दिस फंक्शन इज नॉट 1 1. हे नंतर तुम्ही वाटलं तर लिहून ठेवा. फॉर एक्झाम्पल फंक्शन इज नॉट 1 1. This type of functions does not said to be a 1 1 function. Now we have to show that फंक्शन इज ऑन 2. आता फंक्शन ऑन 2 दाखवायचं असेल तर आपल्याला माहिती आहे पहा फंक्शन म्हणजेच आपण काय लिहायचो? y इज इक्वल टू f of x. फंक्शन म्हणजेच काय? y इज इक्वल टू f of x. आता आपल्याला जो f of x दिला ना त्याला काय लिहायचं? y 3x upon 5 plus 2. आणि ह्याच्यातून आउटसाइड कुणाला घ्यायचं? x ला आउटसाइड काढून घ्यायचं. मग काय मिळेल पहा? 3x upon 5 इज इक्वल टू y minus 2. काय केलंय मी? मला x फाइंड आउट करायचं आहे. इथून इज इक्वल टू हे जसं y इज इक्वल टू मध्ये तसं आपल्याला 1 2 दाखवायचं असेल तर इक्वेशन x इज इक्वल टू मध्ये कन्वर्ट करायचं असतं. मग 3x upon 5 इकडे +2 होता, इकडे -2 झाला.
3x 5 डिवाइड इकडे इकडे गेला तर मल्टिप्लाय होईल 5 into y minus 2 that is 3x is equal to 5y minus 10. पण x फाइंड आउट करायचा therefore x is equal to 1/3 into 5y minus 10. therefore function is onto. onto दाखवायला काही अवघड नाहीये, आहे ते फंक्शन घ्यायचं y मध्ये लिहायचं त्याच्यामधून x बाहेर काढायचं की ते onto होतं. फक्त 1 1 दाखवत असताना ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. या टाइप मध्ये असेल तर आपल्याला x1 x2 सेम मिळतात, पण जर स्क्वेअर मध्ये असेल तर आपल्याला त्याला दोन दोन इमेजेस एक्झिस्ट होतात. स्क्वेअर असू द्यात रेस टू 4, म्हणजे जर त्यांची पॉवर ही इव्हन असेल तर स्क्वेअर रूट घेताना व्हॅल्यूज कशा निघतात, प्लस आणि मायनस मध्ये निघतात. म्हणजे इमेजेस आपल्याला किती मिळतात, 2. क्यूब मध्ये असेल तरी ते 1 1 होईल, कारण क्यूब मध्ये असेल तर प्लस मायनस मध्ये व्हॅल्यूज आपण घेत नाही. सो दिस इज अँड सी हियर. In inverse function we also studied y is equal to f of x. This implies x is equal to what? F inverse of y. So x means what? F inverse of y is equal to 1/3 into 5y minus 10. But this is f inverse of y. So if we have to find f inverse of x, then write instead of y only x. Therefore f inverse of x is equal to 1/3 into 5x minus 10. This is value of f inverse of y. आता एक्झाम मध्ये कधी कधी क्वेश्चन काय असतो, ऑल्सो फाइंड f inverse of 2. काय करा, show that f is 1 1 and onto. Here I am showing this function is 1 1 and function is onto. Also we have to ask find f inverse of 2. मग f inverse of 2 म्हणजेच काय, ह्याच्यावरनं पाय इन्व्हर्स फंक्शन मध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला. y is equal to f of x असेल तर x is equal to कोण असतो, f inverse of y असतो. मग x म्हणजेच कोण, इथे x आलाय ना, मग x च्या ऐवजी मी काय लिहिलं, f inverse of y is equal to आहे तसंच ठेवलंय. नंतर जर x काढायचा असेल तर x y च्या जागी मी रिप्लेस केला फक्त x. आता तुम्हाला व्हॅल्यू कोणाची विचारली आहे, f inverse of 2 विचारू दे, कोणतीही व्हॅल्यू विचारू दे, फक्त ती व्हॅल्यू काय करायची, x च्या जागी वापरायची. मग समजा 2 काढायचा आहे तर f inverse of 2 काय लिहिणार तुम्ही, 1/3 in bracket 5 into 2. तर सपोज ते 2 0 होत आहे, पण कोणतीही व्हॅल्यू असू दे ती व्हॅल्यू आपल्याला फक्त त्या ठिकाणी काय करायची, इन्व्हर्स करायला अतिशय सोपं आहे. पहा काय करायचं, दिलेलं फंक्शन y मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि जे पूर्ण फंक्शन आहे ते सगळं सॉल्व्ह करून कुणामध्ये आणायचंय, x मध्ये अरेंज करायचं. आधी फंक्शन y मध्ये होतं, आता मी ते सिम्प्लिफाय करून कशामध्ये लिहिलं, x च्या फॉर्म मध्ये आणलंय. आणि x म्हणजेच कोण असतो आपला, f इन्व्हर्स ऑफ y. आणि मग जी तुम्हाला व्हॅल्यू विचारली आहे त्यांनी इन्व्हर्स साठी ती फक्त त्या ठिकाणी वापरायची की तुम्हाला त्याचा इन्व्हर्स मिळेल. नाउ सी नेक्स्ट फंक्शन एक्झाम्पल, दॅट इज क्वेश्चन नंबर 3. f of x is equal to 4x plus 5. इथे तुम्हाला त्यांची रेंज दिली आहे पहा, x कुठून कुठे व्हॅल्यू होतं, -4 लेस दॅन इक्वल टू x. म्हणजे आता इथे लक्षात घ्या काय दिलाय डोमेन, हे लक्षात ठेवायचं. आपण इंटरव्हल्स मध्ये शिकलेलो त्या गोष्टी. -4 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन 0, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज काय असायला पाहिजेत, -4 किंवा त्यापेक्षा मोठ्या. -4 पण चालणार आहे कारण इथे इक्वालिटी दिली आहे, पण 0 चालेल का, नाही चालणार, कारण इथे लेस दॅन 0 आहे. म्हणजे व्हॅल्यूज काय असतील, -4 -3 -2 -1. फक्त 0 येणार नाही कारण तिथे लेस दॅन 0 आहे, म्हणजे तिकडनं तो ओपन असणार आहे. जे इंटरव्हलच्या फॉर्म मध्ये आपण कसं लिहिलं, -4 आणि इकडनं 0 येणार नाही, म्हणून तिकडनं काय करायचं, ओपन. ह्याला काय म्हणतात, सेमी क्लोज्ड इंटरव्हल. नाउ फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, फ्रॉम दिस वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज. फर्स्ट f of -1 is equal to, then instead of x we are going to use -1. Then it is 4 into -1 plus 5, that is -4 plus 5. This value is +1. Next value we have to calculate, that is f of -2. So instead of x write -2. 4 into -2 plus 5, that means -8 plus 5, which is equal to -3. Next f of 0. मग आता इथे पहा, f of 0 फाइंड करता येईल का आपल्याला, नाही येणार, कारण हा जो 0 आहे तो आपल्या इंटरवल मध्येच नाहीये. सो हियर राइट f of 0 डज नॉट एक्झिस्ट. व्हाय, बिकॉज दिस 0 डोंट lie in this interval. 0
does not exist. Reason, 0 does not belongs to -4 कारण 0 या सेट मध्ये इन्क्लूड होत नाही. Next question, C. A function, fourth question, f is defined as follows. f of x is equal to 5 minus x and x lies between 0 to 4. So 0 पण येणार आहे सेट मध्ये, 4 पण येणार आहे कारण तिथे इक्वालिटीचं साइन दिलेलं आहे. Then find the value of x such that f of x is equal to 3. मग काय करायचं, x च्या जागी फक्त 3 वापरायचं. f of x ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिली आहे, 5 minus x आणि f of x किती म्हटलंय त्यांनी, 3 असताना x फाइंड करा. मग f of x किती, 5 minus x. पण f of x फाइंड करण्यासाठी किती घ्यायला सांगितलं, f of x find the value of x such that value of f of x is 3. x काढा आपण किती, f of x 3 असताना, therefore 5 minus x is equal to 3. therefore x is equal to हा मायनस इकडे गेला तर प्लस होईल and 5 minus 3 that is x is equal to 2. Next question, in last lecture we already solved the question number 5 and question number 6. Now we are going to solve the next question, that is question number 7. In last lecture we see half part of the question number 7. Now see, which is very important question for the exam. Question number 7, f of x is equal to ax square plus bx plus 2 and f of 1 is equal to 3 and f of 4 is equal to 42. Then find a and b. Then find a and b. So see here. Here we have given two values of x. First one is 1 and second one is 4. So first instead of x we are going to use 1. See solution. In last lecture we also see the half part of this question. Ax square plus bx plus 2. So x is equal to 1, then it becomes f of 1 is equal to a into 1 square plus b into 1 plus 2. That is 1 square is 1, a plus b plus 2 plus f of 1 is equal to 3, which is given here. Since f of 1 is equal to 3 given, therefore a plus b, this plus 2, here it become minus, so 3 minus 2 1. From this we will get the first equation, a plus b is equal to 1. Now second, we use instead of x 4 in f of x. Therefore f of 4 is equal to a into 4 square plus b into 4 plus 2. Then it is 16a plus 4b plus 2 and value of f of 4 is 42, that is given here. Therefore 16a plus 4b and the plus 2, here it become minus, so 42 minus 2 is 40. Now this is, we divided the whole terms by 4. Divide by 4, then it becomes 4a plus b is equal to 10. This is our equation number 2. If we divide it by 4, then 4a plus 4 will cancel and 14 upon 4, that is 10. Now solve this equation 1 and 2 simultaneously. Solving equation 1 and 2 simultaneously. In last year we also studied how to solve the simultaneous equation. So a plus b is equal to 1 and this is 4a plus b is equal to 10. So here coefficient of b is same, so we take subtraction of this. So subtracting equation 1 from 2. Equation 1 from 2. So what is equation 2? 4a plus b is equal to 10 and equation 1 is a plus b is equal to 1. Here we are taking subtraction, so the sign will change here. So 4a minus 8 is 3 plus b minus b 0. 10 minus 1 it is 9. So 3a is equal to 9, hence a is equal to
9 upon 3. Therefore, value of A is 3. Now we are going to find the value of B. So put A is equal to 3 in equation 1. Put A is equal to 3 in equation 1. That means 3 plus B is equal to 1. Therefore, B is equal to 1 minus 3. Hence, value of B is minus 2. So here we get the values of A and B. That is, respective values of A, B are 3 and minus 2. Now see. आता काही स्टुडंटला एक शंका होती पा इक्वेशन आहे आपलं क्वाड्रॅटिक मध्ये ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर काही जणांचं म्हणणं असं की स्लोप कसा मिळतो. आता हे लाईन्स तुम्ही सगळेजण शिकलेले आहेत. तो आपल्याला हा फॉर्म माहिती आहे y इज इक्वल टू mx प्लस c आणि ह्याच्यामध्ये हा जो m असतो तो म्हणजे त्या लाईनचा काय असतो स्लोप असतो आणि हा इथला जो पॉइंट असतो तो कोण असतो y इंटरसेप्ट. कोण असतो y इंटरसेप्ट. सो सी हियर. First, we write the equation in the form of y is equal to mx plus c, that is slope intercept form. And all of you know that this is x intercept, then by is equal to minus ax minus c. Hence y is equal to, this is x intercept, y is equal to minus a upon bx and minus c upon b. So this is a slope and this is our x intercept. This is a x intercept and y intercept is minus c upon b. This is y intercept. Minus c upon b is a x intercept and minus c upon a is a y intercept. Now, आता आणखी एक शंका होती पा f composition f inverse of x is equal to x का असतं. f composition f inverse of x is equal to x. Why it is x? So see here, we write this as a f inverse of x. पण f आणि f inverse हे एकमेकांच्या इन्व्हर्स आहेत. मग जसं पहा 2 आणि 2 चा इन्व्हर्स कोण 1 upon 2 म्हणजे आपण त्याला 2 आणि 2 चा इन्व्हर्स असं लिहितो ना. पण 2 इन्व्हर्स मी असं लिहू शकते 2 into 1 upon 2. मग ह्या दोघांचं जर मी प्रॉडक्ट घेतलं तर 2 upon 2 ते काय होतं कॅन्सल होऊन जातात. सिमिलरली हियर f of f inverse, so f and f inverse they are inverses of each other. So these will get cancelled here and then we will get only x. Now see next question. Question number 8. खूप लोकांना प्रॉब्लेम सुटलेला नाहीये पा. ट्राय करा सगळ्यांनी. अतिशय महत्त्वाचं आहे कंपोजिट फंक्शन या चॅप्टर मध्ये. f of x is equal to 2x minus 1 divided by 5x minus 2. Verify whether f composition f of x is equal to x. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं. So take composition. F composition f of x, that is f of x. Right, f as it is, f of x is what? 2x minus 1 upon 5x minus 2. Now आता ह्याला पूर्ण ह्याला काय म्हणायचं x कन्सिडर करायचं. is equal to f of 2 into 2x minus 1 divided by 5x minus 2 2 into 2x minus 1 divided by 5x minus 2. That is C here. We have to write the function f of x in the form of 2x minus 1 upon 5x minus 2. But instead of x, we use this bracket. This is our x now. So we have to write this in the form of this. So 2 into 2x. But instead of x, write this bracket 2x minus 1 upon 5 into, again write x. But what is x? This bracket. 2x minus 1 upon 5x minus 2. 2x minus 1 upon 5x minus 2. So first multiply by 2. Don't get confused here. So 2 into first these 2. हा 2 फक्त न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल, डिनॉमिनेटरला नाही. पण मल्टिप्लाय करूंगा 2 into 2 4x minus 2 upon 5x minus 2 minus 1 divided by इथे पुन्हा 5 फक्त न्यूमरेटरला 5 into 2 10x minus 1 upon 5x minus 2 and puts a minus 2. Now
इथे डिनॉमिनेटर सेम नाहीये, सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तो सेम करून घ्या. 4x f composition f of x is equal to 4x minus 2 minus 1 into 5x minus 2 divided by 5x minus 2 upon, now see here, 10x minus 1 minus 2 into 5x minus 2 divided by, now see here, denominator becomes same आणि ते कॅन्सल पण होती. 4x minus 2 minus 5x minus minus plus 2, 10x minus 1 minus 10x and minus minus plus 4. So minus 2 plus 2 cancel झाला. 4x minus 5x minus x, 10x आणि इथे पण 10x, सो हा पण कॅन्सल होईल आणि minus 1 आणि इथे किती आलं, 4 आला. minus 2 into 5x minus 2, इथे काय कन्फ्युजन झालं का, 4x minus 2 5x minus 2, so minus 1 into 5x minus 2 minus x, so sorry here, 5 into 2 10x minus 5 ने मल्टिप्लाय करायचं नाही का, minus 5, again minus 5 plus 4 minus 1, so minus minus it become plus, therefore f composition f of x is equal to x. So here we proved that function is a composite, identity function.